महाशिवरात्रि चषक ताड़भाट मैदान पर आज मेरे ख्याल से पहली मर्तबा खेलते हुए दिखाई देंगे। ये मैच बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं है। क्योंकि हालांकि ये पहला मुकाबला जरूर है, मगर दोनों भी टीमों में हम देख सकते हैं कि एक से बढ़कर एक बल्लेबाजों का इंतखाब यहाँ पे किया हुआ है। शर्विल नॉटी बॉयज नौगांव में भी एक से बढ़कर एक खिलाड़ी यहाँ पे नजर आते हुए। यस, और इसी बीच हम सभी के चहीते मिस्टर संदीप जगे, इनकी यहाँ पे आमद हो चुकी है। मैं दिल की गहराई से उनका इस्तकबाल करना चाहूँगा और उनसे गुजारिश करना चाहूँगा कि आप आए, बाहर आई, और अब सारी जिम्मेदारी, सारा भार आप अपने कंधों पर ओढ़ते हुए बहुत ही खूबसूरत माहौल में हमें ले जाने की कृपा करें। धन्यवाद। चेक। याच दरम्यान एक लेजेंडरी क्रिकेटर सन्माननीय परेश चवरकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मुख्य स्टेजवर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे। परेशजी चवरकर, ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद यासिन जी मर्चंट। श्री गणरायाला अभिवादन करून आणि बोरेश्वराच्या चरणी नतमस्तक राहून मी संदीप जगे आपणा सर्वांचं स्वागत करतोय। केजी क्रिकेट मंडळ नौगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री चषक क्रिकेटचा महासंग्राम महाशिवरात्री चषकाच्या निमित्तानं ओपनच्या टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात। ऑल इंडिया ओपनची कन्सेप्ट सर्वप्रथम संपूर्णपणे रायगड जिल्ह्यात कोणी आणली असेल तर ती अर्थातच या महाशिवरात्री चषकाने। आणि केजी क्रिकेट मंडळाच्या वतीने जेव्हा ही स्पर्धा आपण या वर्षी पाहतोय, सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचं अतिशय अप्रतिम आयोजन मैदानामध्ये केलेलं पाहायला मिळालं। खूप सारे सामने उत्कंठावर्धक झालेले आहेत, पण आज आपल्याला सामन्यामधला चित्तथरारकपणा सुद्धा अनुभवायचा आहे। त्याच वेळेला ज्याला आपण म्हणतो की स्पर्धेमधली रंगतता वाढण्यासाठी एखाद्या खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन अधिक महत्त्वाचं ठरावं, यासाठी मैदानामध्ये जोडी आपण पाहतोय ती म्हणजेच रणजित पराटे आणि बबलू पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे संपूर्ण। यस, याच दरम्यान सन्माननीय पंकजी अंजारा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी केजी ग्रुप तर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना आसनस्थ व्हायची विनंती करतोय। त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी सुबोध कांबळे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत केजी मंत्रिमंडळातर्फे। ओव्हर टू कॉम्बॉक्स संदीपजी। नाणेफेकीचा कौल जिंकला आजच्या या सामन्यामध्ये आरसी ग्रुप थळ संघाने। पंकज जाधव संघाचा कर्णधार आहे। पंकजने थोडी वेगळ्या प्रकारची साईड बनवलेली पाहायला मिळतोय। अजय पवार त्या संघामध्ये आहेत, हेमंत पाटील आहेत, पंकज जाधव आहेत, साक्षित पाटील आहेत, प्रमोद पाटील जे अर्थात पहिलं षटक घेऊन आलेत। त्याच्यानंतर प्रसाद मात्रे सुद्धा आहेत, पार्थ गरत, प्रज्वल ठाकूर, अंकित, राकेश चव्हाण अर्थात आणि अशी अर्थातच ही संपूर्ण साईड पाहायला मिळते आरसी ग्रुप थळ संघाची। काही अंशी आपल्या स्थानिक खेळाडूंना किंवा रेग्युलर जे खेळाडू पंकज जाधवच्या समवेत खेळत असतात अशाच संघांसह आज मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय आरसी ग्रुप थळ। तसं पाहिलं तर मगाशी विकासदादाने एक छोटंसं इंट्रोडक्शन आरसी ग्रुपचं दिलं की याच आरसी ग्रुप संघाचे जे ओनर आहेत राकेश चव्हाण, त्यांनी 40+ एक संघ गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने तो पाहायला मिळतोय। त्या संघामध्ये सर्व 40+ खेळाडू जेव्हा खेळत असतात त्यावेळेला रायगडची टुर्नामेंट असेल, रायगडच्या बाहेर जाऊन 40+ क्रिकेट खेळणं असेल, त्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावणं असेल, अशा साऱ्या गोष्टी या 40+ खेळाडूंनी केलेल्या आहेत। आणि त्यामुळं राकेश चव्हाण क्रिकेट बद्दल त्यांचं असणारं प्रेम, क्रिकेट बद्दल त्यांची असणारी ओढ आपण सदैवपणे मैदानामध्ये पाहत आलेलो आहोत। यस, मॅच सुरू व्हायच्या अगोदर पटकन आपण छोटेसे सन्मान घ्यायचे आहेत। सन्माननीय पंकजी अंजारा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी उत्तम झिटे यांना विनंती करतो की आपण त्यांचं मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे।
त्यांच्या समवेत आलेले सुबोधजी कांबळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। महादेव लोंढे यांच्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा मायेचे उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल। त्याचप्रमाणे एक लेजेंडरी क्रिकेटर आपल्या विभागामधील पोयनाडला जे झुंजार पोयनाड संघाचं, त्याचप्रमाणे सिद्धी गणेश कोलगाव संघाचं सुद्धा त्याने प्रतिनिधित्व केलं असे सन्माननीय परेश चवरकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्मान आणि त्यांच्यातर्फे लकी ड्रॉसाठी एक सुंदरशी बॅट, आकर्षक बॅट सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रदान केलेली आहे। धन्यवाद परेश चवरकर सर। सन्माननीय परेश चवरकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल, एक गुलाब पुष्प आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो। या ठिकाणी परेश चवरकर यांची या मैदानावरील सुरुवात, संदीपजी या मैदानावरील सुरुवात थळेश्वर थळ संघामध्ये झाली होती आणि त्यांच्या समवेत आम्ही दुसरी फायनल त्याच वर्षीची घेतली होती, मी जी काल आपण चर्चा केली होती ती। असे सन्माननीय परेशजी चवरकर यांचा सन्मान केला जातोय। ओव्हर टू संदीप सर। चला संदीप सर, आपण कॉमेंट्री सुरू करा। आपला आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर झाले होते, सकाळपासून कित्येक फोन येऊन गेले आम्हाला, संदीप सर कुठे राहिलेत? तर संदीप सर आलेले आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी। धन्यवाद विकास दादा। वळूया मैदानाकडे। शुभम मला कळवताना पहिल्या षटकाचा खेळ संपला। आरसी ग्रुप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या। बबलू पाटील पुण्याचे अर्थात बाद होऊन परतले मैदानामध्ये। अमित तांबे मैदानात गेलेत, नवीन फलंदाज। रणजितला ते साथ देणार आहेत, अर्थात रणजित फराटे या वर्षी तुफान फॉर्म मध्ये असणारे फलंदाज। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ज्या गावामध्ये फराटे हे सरनेम कॉमन पाहायला मिळतं अशा तालुक्यातून ते रिप्रेझेंट करतात। आणि जेव्हा आज रणजित फराटे मैदानामध्ये आहे ना, त्याच्या अगेन्स्ट नवीन आलेले गोलंदाज मैदानात कशी कामगिरी करतात हे आपण पाहणं औत्सुक्याचं ठरेल। पण अशा वेळेला पंकज जाधवला माहिती आहे की कुठला बॉलर आणायचा आणि कधी या वेळेला मैदानामध्ये वापरायचा। नवीन फलंदाज आणि आल्या आल्या आपण पाहतोय काय विकास दादा, रणजित फराटेंना बाद करून त्यांनी पावलांचा रस्ता सुद्धा दाखवला। यस, नवीन फलंदाज आसिफ शेख मैदानामध्ये गेलेत। आता या दोन्ही जोडीला दोन्ही फलंदाजांना महत्त्वाची कामगिरी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा धावा आल्या नाही। पम्याने ते पहिलं षटक टाकलं होतं, ज्या षटकामध्ये केवळ 4 धावा केल्या आणि 4 धावा आल्यानंतर एक महत्त्वाची विकेट सुद्धा त्याने बबलू पाटील सारख्या नावाजलेल्या खेळाडूला बाद करून परतवून लावलं। बबलू अर्थात शर्विल पुरस्कृत नॉटी बॉईज संघाचं आज नेतृत्व करतोय। 5 षटकांचा हा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये मैदानात आपण पाहतोय की गोलंदाजी करणारा संघ आरसी ग्रुप थळ संघ मैदानामध्ये पंकज जाधवच्या नेतृत्वाखाली जेव्हा उतरलेला आहे ना, त्यांना माहिती आहे की या मैदानामध्ये कसं खेळायचं। विशेषतः पंकज जाधव अशा मैदानांमध्ये जेव्हा खेळलेला आपल्याला पाहायला मिळालाय, त्याचा तो सारा अनुभव तो या मैदानामध्ये जोडताना सुद्धा पाहायला मिळतोय। ताडभाटच्या मैदानामध्ये काही गोष्टी विशेष आहेत की इथे तुमच्याकडे भली मोठी जरी नावं असली किंवा त्याच वेळेला खेळाडूंची मांदियाळी दैदिप्यमान कामगिरी केलेल्या खेळाडूंची मांदियाळी जरी मैदानामध्ये उतरवलीत ना,
तरी त्या अगेन्स्टमध्ये कोणत्या गोलंदाजाला आणायचं हे माहिती असलं पाहिजे. पण इथे आल्या आल्या आसिफ शेखच्या बॅटमधून निघालेला हा सणसणीत चौकार. तर आपल्याला पाहायला मिळेल की जरी बबलू बाद झाले असले तरी पुण्यावरून आलेले हे सर्व खेळाडू, आज वाघोलीचा असणारा हा खेळाडू मैदानात आपली नावाप्रमाणे साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. कारण आसिफ शेखकडे ती जबाबदारी आता त्याला स्वतःला किंबहुना घ्यावी लागेल ना. मी नेहमी म्हणतो की किंबहुना तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागतं. खेळ क्रिकेटचा असो किंवा खेळ फुटबॉलचा असो, खेळ अर्थात इतर कोणत्याही स्वरूपाचा असो, पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यानंतर 2 महत्त्वाचे फलंदाज पहिल्या 7 चेंडूत माघारी परतले होते. त्यानंतर ही जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी होती. आणि इथे आल्या आल्या आपण काय पाहतोय की मैदानामध्ये आसिफ शेखच्या बॅटमधून चौकार आलाय. पण अंकित विरुद्ध आसिफ हे बॅटल थोडं इंटरेस्टिंग असेल मित्रांनो, कारण अंकितने सुद्धा विकेट मिळवले. आणि जेव्हा एखादा चांगला फलंदाज समोर येतो ना, चांगल्या गोलंदाजाचं कौशल्य तेच असतं ना की प्रतिस्पर्धी जेवढा तगडा तेवढी कामगिरी सुद्धा सुंदर असावी लागतं. इथे मात्र आउट ऑफ द अवे फ्रॉम द बॉडी ज्याचाही काल गोलंदाजाने फार सुंदर उपयोग मैदानामध्ये केला होता. अंकितने सुद्धा आपला लेफ्ट आर्म अटॅकचा यावेळेला तशा पद्धतीने मारा करायला सुरुवात केली. तो क्षेत्रव्यूह सुद्धा त्याने तसाच सजवलाय. एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला आहे, त्याच वेळेला एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलाय. आणि अंकित आपला पुढचा चेंडू घेऊन या वेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जाईल 1 धाव मिळणार आहे. परंतु अंडरआर्म थ्रो जोपर्यंत येईल फलंदाजांकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. अमित तांबे आणि आसिफ शेख पुण्यातील हे दोन्ही खेळाडू आज मैदानामध्ये बबलूच्या म्हणजे अर्थातच स्वतःच्या संघामध्ये ज्या वेळेला उतरलेले पाहायला मिळतात, त्यावेळेला शर्विल पुरस्कृत नॉटी बॉईज संघाला माहिती आहे की साधारण 5 षटकामध्ये या मैदानामध्ये एक ठराविक धावसंख्याचा स्टँडर्ड सेट करावाच लागतो. रिव्हर्स खेळतायत, 1 धाव तर नक्की मिळणार. क्षेत्ररक्षण खराब होते पण थोडे स्वतःला सुदैवी समजतील कारण चेंडू घोषित परिसरात गेलाय. 1 धाव मिळाली. एकेरी धावानं थोडे अंशी स्वतःवरती अमितचा अर्थातच फटका होता. एकेरी धावानं अमित सुद्धा म्हणत असतील की यार थोडा अर्थातच हा चेंडू झेंड्याच्या अलीकडून गेला असताना तर बरं झालं असतं, तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला असता, 4 धावा मिळाल्या असत्या. पण ज्याला आपण म्हणतो ना की जर आणि तर, याला क्रिकेटमध्ये काहीही अर्थ नसतं. याही वेळेला फ्रंट ऑफ द विकेट चेंडू अवे फ्रॉम द बॉडी जाणीवपूर्वक ठेवतोय अंकित. आल्यापासून आपण पाहतोय की उजव्या हाताच्या फलंदाजाला तो याच प्रकारची गोलंदाजी करतो. तुम्ही डावखुरे गोलंदाज मैदानामध्ये असाल तर या खेळपट्टीवरती तुम्हाला तो टर्न मिळणार. आणि विशेषतः जेव्हा टर्न आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी एकत्र मिळतात ना, तेव्हा गोलंदाजाचा चेहरा हा आनंददायक असतो. आजही मैदानावर ते पाहिलं. पण हा चेंडू पुढ्यात पडला, त्याचं सुंदर प्रेझेंट स्वीकारलं गेलंय. आणि अर्थातच फेब्रुवारीचा महिना या ठिकाणी त्या प्रेझेंटचाच 20 धावा धावपलकावरती झाल्यात. बबलू पाटील माझ्या राईट साईडला उभे आहेत. बबलू आणि माझं तसं फार जुनं नातं राहिलेलं आहे. अगदी पालीच्या मैदानापासून बबलू पाटील यांचा खेळ मी पाहिलाय. पण कदाचित बबलू असं म्हणावं लागेल ना की कर्णधार लवकर बाद झाल्यानंतर आपल्या खेळाडूने जबाबदारी उचलावी. हे जे काही कर्णधाराचं एक आपण म्हणतो ना की ध्येय असतं, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही फार साऱ्या शब्दांमध्ये गुंफू शकता. कधी तुम्ही त्याला विजन स्टेटमेंटमध्ये आणू शकता, कधी मिशन स्टेटमेंट 2020 विजन मध्ये आणू शकता, कधी मिशन मध्ये आणू शकता, गोल ऑब्जेक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकता. पण त्या ध्येयाप्रती असं कदाचित फलंदाजाने ठरवलं असेल की नाही यार आता जबाबदारीने खेळ मैदानात करावा लागेल. कर्णधार बाद होऊन परतलाय आणि विशेषतः रणजित फराटे सुद्धा बाद होऊन परतलाय. मिडल ऑर्डर खेळाडूंचा काय रोल असतो क्रिकेटच्या मध्ये आणि विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये. वी टॉक अबाउट टू बी द लेडर क्रिकेट, वी टॉक अबाउट टू बी द T20 गेम्स, वी टॉक अबाउट टू बी द टेस्ट क्रिकेट. पण या वेळेला मैदानामध्ये आपल्याला थोडं टेनिस क्रिकेट ओरिएंटेड
ओरिएंटेड जेव्हा आपण मैदानामध्ये आहोत तेव्हा त्याच्यावरतीच बोलूया की मिडल ऑर्डर फलंदाजांची काय निशाणी असावी. 12 चेंडूंच्या खेळामध्ये पहिल्या 7 चेंडूत जर सुरुवातीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत तर मला वाटतं मधल्या फळीत असा एखादा तारणहार हिरो असावा लागतो. बबलू पाटीलने स्वतःचं करिअर मिडल ऑर्डर मधूनच चालू केलं होतं. आज जरी ते लवकर बाद झाले असले तरी अनेक सारे खेळाडू क्रिकेटपटूच्या मध्ये म्हणायचं झालं तर अनेक सारे क्रिकेटपटूने मिडल ऑर्डर मध्ये येणंच पसंत केलं आणि मग त्यांच्यातील तो उपयुक्त खेळ आपण मैदानामध्ये पाहिल्यानंतर फायटर जेट म्हणून अर्थातच ओळखले जाणारे योगेश पेणकर सुद्धा आज नौगावमध्ये आलेले पाहायला मिळाले. योगेश पेणकर यांनी सुद्धा आपल्या खेळाला साधारण मिडल ऑर्डर मधून सुरुवात केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधले एक चांगले उत्कृष्ट ओपनर म्हणून ते पाहायला मिळाले. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय प्रज्वल ठाकूर तिथे अप्रतिम झेल टिपतात आणि फलंदाज बाद. तुम्हाला त्याचा एक रिदम जो काही आहे ना तो एक वेगळ्या स्वरूपाचा रिदम पाहायला मिळतो. बघा तुम्ही फॉर्म्युला 1च्या रेस बघितले असाल ना तर तिथे प्रत्येक वाहनाचा एक स्वतःचा एक वेगळा स्टँडर्ड आहे. फेरारीचा एक वेगळा स्टँडर्ड आहे, मर्सिडीजचा एक वेगळा स्टँडर्ड्स आहे किंवा त्याच वेळेला त्यामध्ये असणाऱ्या फॉर्म्युला 1 कंपनीमधल्या खूप साऱ्या फॉर्म्युला 1 रेसमधल्या खूप साऱ्या गाड्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना की तो फेरारीचा एक जो काही आपल्या मनावरती एक गारूड निर्माण झालेला आहे त्या पद्धतीचं गारूड मला वाटतं ना ती ॲक्शन्स जर बघायची असेल तर तुम्ही पार्थ गरजची पाहू शकता. अप्रतिम ॲक्शन आहे, अप्रतिम फॉलो थ्रू आहे. लास्ट मोमेंटला चेंडू डिलिव्हर्ड करताना पार्थ ज्या पद्धतीने ताकद आपल्या संपूर्ण कमरेतून आणि खांद्यातून वापरतो ना ते सुद्धा पाहण्यासारखं असतं. याही वेळेला बघा पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याची, स्वतःला मिळालेली उंचीचा पुरेपूर वापर कसा करायचा. पार्थ गरज आपल्या अलिबागच्या अनेक संघांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पंकज जाधव यांचा संघ असल्या म्हटलं की पार्थ गरज त्या संघामध्ये खेळणार. उत्तम समालोचक सुद्धा आहेत ते. पण त्याच वेळेला आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या स्वतःचं संपूर्ण कौशल्य मैदानात दाखवताना पहिल्या 2 चेंडूत पार्थ गरजने संपूर्णपणे फलंदाजांना निष्प्रभ खेळले. याही वेळेला बॅक टू द बॉलर खेळले. मिडऑनला क्षेत्ररक्षक अजय मला वाटतं त्या ठिकाणी अच्छा प्रसाद कुरुळचे आमचे प्रसाद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते आणि प्रसाद जोपर्यंत चेंडूवरती जातील 1 धाव मिळाली फलंदाजाला. पण ही कमिटमेंट फार महत्वाची असते ना की तुम्ही किती धावा या वेळेला वाचवू शकलात. तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स हे का फेमस झाले कारण दक्षिण आफ्रिका संघामध्ये सर्वाधिक धावा बनवण्यापेक्षा धावा अडवण्याची एक स्पर्धा होती. याही वेळेला आपण पाहतोय पार्थ गरजची गोलंदाजी आज अक्षरशः मैदानावरती एका बाजूला म्हणूया की टेम्परेचर आग ओकतंय ना तर त्याच्यामध्ये पार्थ गरजची गोलंदाजी ही दुसरी तुम्ही लिहू शकता. म्हणजे क्रमवारी असतं ना आपण म्हणतो हा नंबर 1 हा नंबर 2 हा नंबर 3. पार्थ गरजला तुम्ही आज पहिल्या 3 गोलंदाजामध्ये नंबर 1 म्हणू शकता पहिल्या 4 चेंडूपर्यंत कारण त्याने केवळ 1 धाव खर्च केले आणि विकेट सुद्धा कमवले. याही वेळेला आपण पाहतोय एज घेऊन अर्थातच हा चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झाला यष्टी रक्षकाच्या हातापर्यंत अर्थातच तो लागलेला सुद्धा पाहिला होता पंकज जाधवच्या. पण पार्थ गरजला खेळणं इतकं साधं सोपं नसणार आहे. हा पेपर कठीण आहे. आरसी ग्रुप थर्ड संघाने एक वेगळा अवघड विषय प्रतिस्पर्धी शार्विल पुरस्कृत टॉटी बॉईज संघासमोर निर्माण केलाय की प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज पुण्याचे आहेत पण त्याच वेळेला नौगावच्या या मैदानामध्ये आमच्या अलिबागकरांची ताकद थोडी वेगळी आहे. कदाचित हे ते सांगत असावे कारण धावफलकावरती धावा पाहिल्या ना मित्रांनो 22 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा सामना आपण पाहतोय. ओके 23 धावा झाल्या. तेवीस धावा झाल्यात. चुकीची दुरुस्ती आपण करूया. 23 धावा झाल्यात आणि 23 धावा झाल्यानंतर 5 चेंडूंमध्ये अद्यापर्यंत आपण पाहिल्यानंतर 3 धावा दिलेल्या पाहायला मिळाल्या. पार्थ गरज राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपल्या षटकातील
शेवटचा चेंडू, यावेळेला जाणीवपूर्वक एक फुलटॉस टाकला होता. ज्युसी फुलटॉस ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो ना, तशा प्रकारचा फुलटॉस होता. कारण एक डीप स्क्वेअर लेग होता, डीप वायडेश मिड विकेट होता, लॉंग ऑन होता आणि जाणीवपूर्वक त्या पट्ट्यामध्ये खेळण्यासाठी भाग पाडलं. 2 धावा मिळाल्या. 2 धावाने स्वतःची धावसंख्या जरूर वाढवतोय फलंदाज अक्षय, पण त्याच वेळेला संघाची धावसंख्या वाढून पोहोचली ती आपण पाहतोय आता मैदानामध्ये 25 पर्यंत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शार्वील पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव संघ, ज्या संघामध्ये रणजित फराटे अर्थात संघाचा कर्णधार आहे, बबलूचा संपूर्ण संघ मैदानामध्ये आहे. बबलू लवकर बाद झाले. रणजित फराटे सुद्धा आज फार काही मैदानामध्ये करिश्मा दाखवू शकले नाही. उन्हाचा प्रभाव वाढलेला पाहायला मिळतो. दिवस तुमचा असावा लागतो. पंकज जाधवला माहिती आहे की या सगळ्या कामगिरीतून आपल्याला मैदानातून कशा पद्धतीने ही जी नौका आहे ना नौगावच्या बंदरामध्ये ती कशा पद्धतीने किनाऱ्यावरती आणायची त्याचं कौशल्य आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे समुद्रामध्ये ती कुठेही हरवणार नाही, कुठेही फसणार नाही, वादळात तर बिलकुल अडकणार नाही याची काळजी कदाचित पंकज जाधव मैदानामध्ये घेतोय. आणि म्हणून 4थ्या षटकामध्ये त्याने गोलंदाजीमध्ये बदल केलेला पाहायला मिळतोय आणि प्रमोद पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतोय. प्रमोद पाटील म्हटल्यानंतर प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतो. प्रमोद पाटीलने अनेक सारे सामने पेजारी, पोयनाड या विभागांसाठी जिंकून दिलेले पाहायला मिळालेत. तोच प्रमोद पाटील आज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू या वेळेला ओव्हर पिच दिला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॅट आणि बॉलच्या मध्ये टायमिंग साधलं जात नाहीये. फलंदाज बाद होऊन परतणार. 4था स्टेडियमच्या मागे ज्या ठिकाणी रस्त्यात गाड्या पार्क केलेल्या त्यांना विनंती आहे की आपण आपल्या गाड्या तिथून काढायच्या आहेत, कारण मच्छीच्या गाड्या त्या ठिकाणी येणार आहेत. अन्यथा जर कोणी हवा सोडली आपल्या गाडींची तर त्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे. तरी कृपया गाड्या जरा मधीतून रस्त्याच्या बाजूला काढा. बैलगाडींना जायला रस्ता द्या. कॉमेंट्री बॉक्स. शुभम शेळके मैदानामध्ये आलेत. तसं शेळके हे नाव काही नवगावला नवीन नाहीये. वन ऑफ द ग्रेट अर्थातच कर्णधार, वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर ज्याला मैदानामध्ये पाहिला तो पराग शेळके, पराग दादा शेळके म्हणावं लागेल. आणि पराग शेळकेच्या नेतृत्वाखाली खेळताना सोनी स्पोर्ट्स नवगाव संघाने जिंकलेल्या ते अंतिम फेरीचे अनेक सारे सामने आजही आपल्याला डोळ्यासमोर अंगावरती काटा आणतात. आणि मग अशा स्पर्धांमधून जेव्हा हे शेळके आडनाव येतं त्यावेळेला पराग शेळकेचा डाव नक्की येणार. पण नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम शेळके आलेत, जे सुद्धा शिरूरचीच आहेत. पहिला या वेळचा हा चेंडू आपण पाहतोय, थोडा घातक चेंडू. पम्याची थोडी वेगळी स्टाईल आहे, कारण ज्या वेळेला ते गोलंदाजीला मैदानात येतात ना थोडा राऊंड ऑफ ॲक्शनने गोलंदाजी करणं पसंत करतात आणि काही वेळेला त्यांचा चेंडू खाली राहतो. म्हणजे तो केवळ त्यांनाच माहिती आहे. खूप साऱ्या फलंदाजांना आजवर मी व्यासपीठावरती आमचे परेशदादा बसलेले आहेत. परेशदादा चवरकर कदाचित सांगू शकतील माझ्यापेक्षा जास्त की तो पम्याचा कुठला चेंडू नक्की कुठल्या वेळेला खाली राहतो. कारण खूप वेळेला हा चेंडू प्रेडिक्ट करणं म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही की तो कुठला चेंडू बाउन्स घेणार आहे आणि कुठला चेंडू खाली राहणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय की आडव्या बॅटने तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल तर फार मोठ्या धावा येणार नाहीयेत आणि त्या फार मोठ्या धावा यायच्या नाही याच्यासाठी गोलंदाजाला या मैदानावरती वेगळं कसब लावण्याची गरज नाहीये. थोडे शॉर्ट ऑफ लेन चेंडू केले तर आखूड टप्प्याच्या चेंडूवरती इथे स्क्वेअर लेगला फटका येऊ शकतो, मिड विकेटला फटका येऊ शकतो. एखाद्या फलंदाजात ती ताकद असेल तर तो लॉंग ऑनला सुद्धा खेळू शकतो. पण काही चेंडू गुडलेंग स्पॉट वरून जर उसळले किंवा खाली राहिले तर त्या गोलंदाजीमध्ये केलेले बदल प्रमोद सारख्या गोलंदाजाला यश मिळवून देतात. हे जरी खरं असलं तरी आता मात्र फलंदाजीची ताकद मैदानामध्ये पाहायला मिळते. अक्षय तावरेच्या बॅटमधून निघालेला षटकार. मध्ये एक नेहमी हेडलाईन असायची की बारामतीच्या करामती. अर्थात ही वर्तमानपत्रातली हेडलाईन थोडीशी क्रिकेटच्या मैदानामध्ये आणायचं झालं ना तर मॅन फ्रॉम बारामती अक्षय तावरे मैदानामध्ये आहे. आणि जेव्हा आज अक्षय आहे, बारामतीचं पाणी किती छान आहे हे कदाचित तो प्रतिस्पर्धी गोलंदाजाला त्याची चव या वेळेला तो दाखवत असावा आपल्या फलंदाजीने. पण बारामती विरुद्ध अलिबाग हा संघर्ष काही मैदानामध्ये क्रिकेटच्या मैदानातला जरी नवीन असला तरी प्रमोदला सुद्धा माहिती एखादा 6 येणार. धाव फलकावरती 33 धावा लागल्यात, 33 ऑन अ बोर्ड. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना
यावेळचा चेंडू फुल टॉस घेऊन भरून खेळून काढायचा प्रयत्न केला होता, परंतु प्रमोदचा वेग इतका भन्नाट आहे ना, वयाची 45 ओलांडल्यानंतर सुद्धा किती वेग असू शकतो हे मैदानामध्ये पाहायचं असेल तर तुम्ही प्रमोदला पाहू शकता. त्याने षटक पूर्ण केलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पार्थ घरतने केवळ 5 धावा खर्च केल्या आणि प्रमोदने चौथ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. ठीक आहे, मी पुढच्या टॉसचा कॉल देतो, पण पहिल्यांदा एकदा सिच्युएशन सांगूया. 4 षटकांचा खेळ संपलाय. ज्यांनी आत्ताच आपला मोबाईल ऑन केला असेल, कारण 2 वाजून गेलेले आहेत. काहींचा लंच ब्रेक आत्ता सुरू झाला असेल, काही जण ऑफिसमधून आत्ता घरी आले असतील, काहींनी व्यवसायामधून थोडासा ब्रेक घेतला असेल. त्यांच्यासाठी सांगतोय केजी क्रिकेट मंडळ नवगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री चषकाचा थरार मित्रांनो आपण अनुभवताय. नाणेफेकीचा कौल झाला. आरसी ग्रुप थळ आणि शर्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव या संघांमध्ये. नाव जरी थळ आणि नवगाव हे असलं तरी मी कालही म्हणालो होतो की या संघांमधले खेळाडू तुम्हाला संपूर्णपणे ऑल महाराष्ट्रामधले पाहायला मिळतील. काल गुजरातचे सुद्धा खेळाडू मैदानामध्ये येत आहेत असं ऐकायला मिळालं. काही खेळाडू अर्थातच या मैदानामध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळाले. पंकज जाधव आणि रणजित फराटे हे खेळाडू आज मैदानामध्ये आहेत आणि पंकज जाधवने नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय घेतला की क्षेत्ररक्षण करणार. आतापर्यंत 4 षटकं पूर्ण झालीत. 4 षटकामध्ये तब्बल 33 धावा आल्यात आणि प्रज्वल ठाकूरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिला चेंडू ओव्हर पिच देऊन बसले, सीमारेषेच्या बाहेर जाणार. दणदणीत षटकार. मैदानामध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज झाले. लेफ्ट आर्म अनऑर्थोडॉक्स अशा पद्धतीने गोलंदाजी करणं अधिक पसंत करतात. काही वेळेला त्यांचा टप्पा किंवा त्याच वेळेला दिशा याचं पूर्णपणे कंट्रोल मेकॅनिझम कधी कधी साधलं तर उपयुक्त गोलंदाज होऊ शकतात. पण आज मैदानामध्ये त्यांना डोकं वर काढण्याची संधी नाही द्यायची. महाशिवरात्री चषकामधली ही गंमत आहे. आतापर्यंत पहिल्या 4 षटकामध्ये किती धावा आल्यात, 33 जरी आल्या असल्या तरी शेवटच्या षटकात 33 धावा बनवण्याचं शुभम आणि त्यांचा साथीदार अक्षयकडे ते टॅलेंट आहे. याही वेळेला आपण पाहतोय थोड्या ऑफस्टम्पच्या बाहेर थोडे भरकटताना पाहायला मिळाले. पंचांनी तो वाईट डिक्लेअर केलाय. प्लस एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये सुद्धा धाव आहे का सर? सर हां, वाईट प्लस येस, वाईट प्लस 1. थँक्यू सर. एकूण 2 धावा या मिळणार आहेत. 2 धावाने धावफलकावरती धावसंख्या पोहोचली ती आता 41. येस, 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रज्वल थोडा विचार करतोय की अशा वेळेला कोणती गोलंदाजी मैदानामध्ये शुभम शेळकेसाठी करावी, कारण शुभमकडे ते फटके आहेत. त्याच्या ताकदीने तो मैदानामध्ये खेळतोय. शिरूरचा फलंदाज आज मैदानामध्ये वेगळा थरार निर्माण करतोय. षटकार. पाहिलं तर अनेक सारे कृषीचे जे प्रयोग झालेले आहेत, ॲग्रिकल्चर मधले प्रयोग ते शिरूर तालुक्यामध्ये भरपूर सारे झालेले आहेत. पण आज या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला त्या ताकदीने किंवा त्याच वेळेला ते कमालीचं जे काही टॅलेंट आहे ना, ते क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा किती भरून आलेलं आहे ना, ते सुद्धा त्याचं उत्तम उदाहरण या वेळेला शुभम शेळके दाखवतोय. 2 6 आल्यानंतर पुढचाही यावेळेला घणाघाती प्रहार करायचा प्रयत्न केला, पण पंकज जाधव प्रज्वलला म्हणतोय की बघ हा टप्पा योग्य आहे, इथे तुला गोलंदाजी करायची आहे. या टप्प्यावरती गोलंदाजी केलीस तर तुझ्याकडून अर्थातच चांगली गोलंदाजी होणार आहे. शाबीर 11 थळ आणि बॉस फायटर साखर टॉससाठी यायचंय. 49 आणि याही वेळेला आपण पाहतोय गलीला क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु डिक्लर 1 धाव नक्की मिळणार. राकेश चव्हाण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती आता आपण पाहतोय 48 पर्यंत. 48 ऑन बोर्ड. बबलूला माहितीये की या मैदानामध्ये साधारण 5 षटकामध्ये 50 पेक्षा अधिक धावा येणं आपल्यासाठी महत्वाचं असेल आणि म्हणून प्रज्वल ठाकूर वरती चार्ज केला जातोय. बघा, एखाद्या गोलंदाजाला थोडासा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आपण नेहमी मैदानामध्ये करत असतो.
आणि आज हा मैदानामध्ये प्रयत्न प्रज्वलच्या अगेन्स्ट मध्ये झालेला सुद्धा पाहायला मिळाला. कारण एका बाजूला शुभम शेळकेने तो स्टँड घेतला मैदानात, कोणाला तरी तो स्टँड घ्यावा लागतो ना, की एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले होते, 4 फलंदाज लवकर माघारी परतले होते. धाव फलकावरती आता आपण धावसंख्या पाहतोय 49. शेवटचा चेंडू येणं बाकी असताना 49 ऑन बोर्ड आणि मैदानामध्ये आता अक्षय तावरे आहे, मॅन फ्रॉम बारामती, आज नवगाव मध्ये. शेवटचा चेंडूवरती मोठा फटका मारण्यात जरी अर्थातच यश आले नसलं तरी या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की या 2 धावा आपल्यासाठी उपयुक्त असतील का, पंचांचा निर्णय येतील अर्थातच की हा 2 धावा आहेत का, त्याची पडताळणी पहिल्यांदा होईल आणि त्याच्यानंतरच निर्णय होईल. पण तोपर्यंत आपण पाहिलं तर 49 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्वार्धाचा खेळ इथे संपतोय, आपण ऍड करूया किती धावा आहेत त्या, पण त्यानंतर त्याच्या अगोदर टॉससाठी वळूया. अर्थातच मुख्य मंचावरती विकासदादा साखरकर यांच्याकडे. तत्पूर्वी पटापट आपल्या देणगीदारांनी जी मदत केली आहे ती सुद्धा वाचतोय. प्रिन्सी विनेश पावशे 200 रुपये, बॉस फायटरचे मालक आशिष नाखवा साखर 5000, दीपक सखे 500, फहीम तांबे 200, योगेश श्रीराम झडे 500, सोहम प्रसाद शास्त्री 200, राहुल शेलके 251, शाबीर भाई कुरेशी 5000 रुपये, श्रीश प्रतीश वाघे 501, अद्विक संजोग रोगे 501, अंबर नाकवा बोडणी 10,000 रुपये, विश्वास नाकवा बोडणी 5,000 रुपये, केसरीनाथ भाटे तळ 500 रुपये, कैलासवासी शंकर कमलाकर कटोर यांच्या स्मरणार्थ सप्तशृंगी व पार्वती नंदन 2,000 रुपये, लक्ष्मण कावळे 1,000 रुपये, सुशील वाघे 500 रुपये, दीपक राऊत 500, प्रदीप कटोर 1,000, कुमार रीत स्वानंद शास्त्री 200, हरिश्चंद्र पांड्या नाकवा बोडणी 1,000, कैलासवासी सुशांत गोरखनाथ दगडे यांच्या स्मरणार्थ गोरख दगडे 201 रुपये, प्रशांत जैतू 500, रुबिन साखरकर 1,000, सुरेंद्र हामने 1500, राजेंद्र ठाकूर 500, अक्षय तुकाराम मठू 200, श्री विवेक दखणे 251, कुशल भानुदास कोळी 501, सौ प्रियांती आदर्शन घातकी सरपंच नवगाव 2,000 रुपये, सुनील सुधाकर पत्रे सरपंच थळ 2151 रुपये, गजानन बुंदके थळ 5,000 रुपये, धनंजय कोळी 2025, मोहन टोबळे खानाव 5,000 रुपये, कौस्तुभ केंती ग्रामपंचायत सदस्य नवगाव 2,000 रुपये, डॉक्टर दिलीप पेडवी 1,000 रुपये, दीपक तुकाराम पाटील 300 रुपये, कुमार जन्मेश ज्ञानेश्वर सुरेंद्र घातकी 1100 रुपये, प्रसन्ना कटोर 1,000 रुपये. सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. मी नाणेफेकीसाठी मी मंचावर पाचारण करतोय श्री पंकजी अंजारा यांना, अलिबाग मुराड विधानसभा संयोजक फ्रेंड्स ऑफ बीजेपी. सन्माननीय पंकजी अंजारा यांना मी नाणेफेकीसाठी या ठिकाणी पाचारण करतोय. आणि या ठिकाणी शाबीर 11 संघाचे कर्णधार जेट फायटर योगेश पेणकर, त्याचप्रमाणे मिस्टर परफेक्टनिस्ट योगेश पवार जे बॉस फायटर संघाचे या ठिकाणी कर्णधार आहेत. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतोय. दुसऱ्या फेरीचा महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी रंगणार आहे. कम ऑन कॅमेरामन. चला दुसरा कॅमेरा आपण या ठिकाणी करायचा आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होते. 4 षटकांचा हा क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. मी विनंती करतोय पंकजी अंजार यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. पैसे नको, कॉइन आहे त्यांचा तो स्पेशल कॉइन. हां चल घे ना तर 1 रुपया तोपर्यंत. पहिला पण 1 रुपया नाही घे. नाणेफेकी तुमचं येईपर्यंत घे तोपर्यंत. घे काढ पैसे काढ. कुठला छापा आणि कुठला काढते सांगा आणि दाखवू नका नंतर. कुठला दाखवला छापा. हां बरोबर दाखवू नका आता उडवा. हेड इज द कॉल अँड इट्स टेल. शाबीरभाई 11 थर्ड संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. योगेश फिल्डिंग करू. ओके ऑल द बेस्ट. आपल्याकडे आता वेळ कमी आहे त्यामुळे दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर. शाबीर 11 थर्ड win the toss and they elected to ball first. Over to commentary box.
थँक्यू सो मच विकास दादा सागरकर. बघा एक छानसा डायलॉग आहे, तुम्ही कदाचित ते स्टेटस लाईनला कधीतरी कॉपी केला असेल आणि तिथे तो लिहिला सुद्धा असेल की जितना कठीण संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. या वाक्याचा अर्थ बोध जर घ्यायचा असेल ना, अर्थबोध घ्यायचा असेल तर आज तुम्हाला मैदानामध्ये जावं लागेल. कारण याच मैदानामध्ये जानू हले यांच्या याच मैदानामध्ये जानू हले यांच्या नेतृत्वाखाली खेळताना, डॉनच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांच्या संघाने, थेरुंडा संघाने लागोपाठ 3 वर्ष सलग महाशिवरात्री चषक जिंकणं कसं असतं ते दाखवून दिलं. किंबहुना हे सोपं नाहीये, कारण ज्या वेळेला संपूर्ण वर्ल्ड मधील किंवा त्या संपूर्ण भारतामधील जेव्हा बेस्ट ऑफ बेस्ट टॅलेंट तुमच्या समोर येतं ना, त्यावेळेला ते फार कठीण असतं. कारण गतवर्षी केलेली कामगिरी केलेलेच खेळाडू आपल्या संघात असतात का, तर बिलकुल नाही. गतवर्षी आपल्या समोर आलेले खेळाडू आपल्या समोरच येतात का प्रतिस्पर्धी म्हणून, तर बिलकुल नाही. गतवर्षी ज्यांच्याकडून खराब कामगिरी झाली त्यांच्याकडून सुद्धा तशीच कामगिरी होणार का, बिलकुल नाही. मग या सगळ्या बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही मध्ये आपल्याला पडायचं असेल ना, तर मगाशी एकच धाव होती म्हणजे 50 धावा झाल्या. 51 ची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती जिथे आपण थांबलो होतो ना तिथून पुढे जाऊया. आणि गौरेश नागवेकर गोलंदाजीला आले आणि मूळचे गोव्याचे असणारे गौरेश नागवेकर आज पहिला चेंडू घेऊन, प्रसाद साठी हा चेंडू होता, थोडा वेगात टाकलेला चेंडू होता. विशेषतः आपण जर पाहिलं नंतर मैदानामध्ये समालोचन कक्षामध्ये थेट आपण पाहू शकता फायटर जेट आणि संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेटची शान योगेश पेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि जेव्हा गौरेश नागवेकर गोलंदाजी करतात त्यावेळेला त्यांच्याबद्दल थोडंसं इंट्रोड्यूस करायला लागेल. गोव्यामध्ये सुद्धा फार सुंदर टुर्नामेंट होते. योगेश पेडकर आपण तिथे मॅन ऑफ द सिरीज जिंकलेला आहात. SPL अर्थात SPL गोवा ही स्पर्धा असते. गौरेश नागवेकर या वेळेला मोठा फटका खेळलेत. आल्या आल्या प्रसादच्या बाट मधून आपण पाहतोय अफलातून मॅन फ्रॉम गोवा असो तो आम्ही अलिबागच्या बीच वरती त्याचं स्वागत सुद्धा करतोय. मग आज नौगाव मध्ये का नाही करणार. 6 फॉर प्रसाद. तर ती अलिबागची ओळख आहे ना. मग अलिबागच्या फलंदाजाने गोव्याचं स्वागत इकडे नाही करायचं तर ते कसं करायचं. नावात सुद्धा प्रसाद आहे, तो प्रसाद का नाही चाकणार. मग आपल्या कुरुळचे असणारे प्रसाद मात्रे मैदानामध्ये आहेत विरुद्ध गौरेश नागवेकर यांच्यामध्ये असणारा हा सामना थोडा इंटरेस्टिंग असेल मित्रांनो. कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 100 षटकार लगावले गेलेत, 200 डॉट चेंडू झालेले पाहायला मिळालेत. या मागच्या कॉन्सिक्वेंट अर्थातच हे सर्व इव्हेंट्स आलेले पाहायला मिळाले. कारण एक षटकार आला, त्यानंतर चेंडू निर्धाव आला. त्याच्यावरच मी बोललो की 100 आतापर्यंत ही सर्व माहिती आमचे दरणे गुरुजी आणि त्याच्यानंतर शुभम यांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचते. याही वेळेला आपण पाहतोय प्रसादने फार चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय. तो स्क्वेअर लेगला येणार का. क्षेत्ररक्षकाने शेवटच्या अटेम्प्ट मध्ये तो चेंडू आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत फलंदाजांकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो की खेळाडू क्षेत्ररक्षकाने ते ॲथलेटिझम दाखवणं फार आवश्यक असतं की तुम्ही स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताय का, चेक केलं जाईल. येस थोडं पंच म्हणतात की आपण चेक करूया की हा लाईन वरती पाय पडलाय का. स्क्वेअर लेगच्या पंचांना विनंती आहे की आपण येऊनच स्वतः बघावं. आहेत इथे चेक केलं जाईल. हा तर आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो ना मित्रांनो की गोलंदाजी करण्याकरता गौरेश गोलंदाजीला आले आणि जेव्हा सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. पंकज जाधवला थोडा अंशी आपला खेळ आठवावा लागेल. त्याने गोव्याच्या मैदानात क्रिकेट खेळलंय, त्याने महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळलंय, त्याने राष्ट्रीय सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय मैदानामध्ये मग शारजाच्या मैदानावरती सुद्धा क्रिकेट खेळले, कुवेतमध्ये सुद्धा तो क्रिकेट खेळलेला आहे. या सगळ्या मैदानावरचं क्रिकेट आता ताडभाट मैदानामध्ये सुद्धा जोडून द्यावं लागेल. आपण कोणत्या खेळाडूंशी नाहीये ना. येस 2च धावा असतील, हा चौकार नसेल. सो गुड अटेम्प्ट या वेळेला खेळाडूसाठी. या वेळेला रणजित फराटे क्षेत्ररक्षण करतोय. रणजित फराटेला आज बॅटच्या रूपाने आपण पाहू शकलो नाही, परंतु रणजित फराटेचं क्षेत्ररक्षण मित्रांनो आपण पाहतोय. या मोठ्या खेळाडूंबद्दल एक गोष्ट आपण नेहमी मैदानामध्ये पाहतो, जेव्हा ते मैदानामध्ये उतरतात प्रोफेशनल हा शिक्का तुम्हाला द्यायला फार चांगल्या लवकर आपण काही जणांना देतो, पण त्याच वेळेला प्रोफेशनल क्रिकेटर जे मैदानामध्ये घडत असतात त्याच वेळेला त्यांचे सॅक्रिफायसेस किंवा त्याच वेळेला त्यांची तयारी, त्यांनी घेतलेले एफर्ट्स
याच्यावरती सुद्धा जावं लागेल ना. हा चेंडू आपण पाहतोय गौरेशने थोड्या अंशी फलंदाजाला डान्सिंग डाऊन द विकेट ये रे बाबा असं सुद्धा म्हटलं आणि त्याच वेळेला थोडा फ्लायटेड सुद्धा टाकला. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन किती महत्वाचं असतं याच्याबाबत तुम्ही अनेकांना प्रश्न विचारू शकता. मग अगदी टेनिस क्रिकेटमध्ये विचारा किंवा लेदर क्रिकेटमध्ये विचारा, त्याची उत्तरं वेगवेगळ्या स्वरूपात नाही पाहायला मिळणार. त्याचं उत्तर एकच असेल की व्हेरिएशन इज मस्ट, ते केलंच पाहिजे. त्याच्यावरच तुमचा गोलंदाज हा जगू शकतो आजच्या क्रिकेटमध्ये. अदरवाईज तो गोलंदाज चांगला गोलंदाज कधीही होऊ शकत नाही. गौरीशला हे माहिती आहे. याही वेळेला आपण पाहतो ना, याच्या अगोदरचा चेंडू स्लोवर वन टाकल्यानंतर एक षटकार जरूर मारला असेल, पण त्याच्या पुढचे चेंडू बीट करण्याची ताकद माझ्याकडे आहे. हे प्रोफेशनल क्रिकेट आहे मित्रांनो. ते गौरेश नागवेकरने दाखवलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात, 9 धावा खर्च केल्यात. शर्विल पुरस्कृत नॉटी बॉईज संघाला माहिती आहे की प्रति षटकामध्ये 9 धावा आल्या तरी 9 45 होतील. आपण 51 धावा बनवल्यात. प्रतिस्पर्धी संघाला 51. 9 पहिला लेग बाईज गेली ना. पहिल्या चेंडूला लेग बाईज गेले, बरोबर आहे. ओके ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी म्हणालो की आपले रिप्रेझेंटेटिव्ह इथे होते, थोड्या वेळापूर्वी कुठे गायब झाले मला माहित नाही. अलिबाग आवडला असेल ती मला वाटतं बैलगाडीच्या शर्यती बघायला गेले असतील. पुण्यावरून आलेले आहेत, त्यांनाही आवडत असेल. बैलगाड्या कोणाला नाही आवडत ना, त्याच्यामुळे त्यांना गेले असतील ते इकडे बोलून घ्या. ओळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि नजीर शेख गोलंदाजीसाठी मैदानामध्ये सिद्ध होतात. दुसरं षटक नजीर शेख अर्थातच करणार. नजीर शेख आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पंकज जाधव साठी. हा थोडं इंट्रोड्यूस करूया आपण या दोन्ही खेळाडूंना. विशेषतः पंकज जाधव विरुद्ध नजीर शेख थोडं वेगळ्या स्वरूपाचं आक्रमण असणार का, कारण किंबहुना पहिल्या षटकात जेव्हा 9 धावा आल्यात, प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा माहिती आहे, म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, की पंकज जाधव ही विकेट स्वतः आपल्या संघासाठी किती क्रुशियल आहे. बबलू पाटील असेल किंवा रणजित फराटे असेल, रणजित फराटे आज संघाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्या वेळेला जरी नेतृत्व रणजित करत असले तरी बबलू पाटीलला माहिती आहे की पंकज जाधव आणि आपण एकत्र संघामध्ये खेळलेलो आहे. त्या संघाचं नाव डिंग डॉंग पुणे किंवा त्याच वेळेला प्रतीक 11 पुणे, याच संघामध्ये योगेश पेणकरच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही खेळाडू खेळलेले आहेत. त्याच्यामुळे एकमेकांचा खेळ या प्रतिस्पर्धी म्हणून आज एकमेकांना माहिती सुद्धा आहे. जेव्हा आपण म्हणतो ना की हे सारे मोठे खेळाडू एकमेकांच्या समोर उभे राहतात, तेव्हा त्यांची मैदाना पलीकडची जोक आणि मैत्री थोड्या अंशी काही वेळेला मैदानामध्ये गेल्यानंतर हे विसरतात. कारण त्याच्या मागे कारणं सुद्धा आहेत ना. आपण ज्याला मॅनेजमेंटच्या परिभाषेमध्ये म्हणतो की स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, हा जो शॉर्ट अनालिसिस असतो ना, हा छान पद्धतीने मांडला जातो. आणि तो का नाही मांडावा, कारण समोरचा बॅटर जर काही चांगली बॅटिंग करत असेल तर त्याचे कच्चे दुवे काय आहेत. तो शॉर्ट बॉलला खेळतो का, तो ओव्हर पिच दिला तर कसा खेळेल, तो लेग स्पिनला कसा खेळतो, तो स्लोअर वन ऑफ ब्रेकला कसा खेळतो, किंवा त्याच वेळेला त्याची कमजोरी काय आहे, त्याचाही अभ्यास केला जातो. बबलू पाटील आणि त्यांच्या गोलंदाजाला मला वाटतं या ठिकाणी काही चर्चा करण्यात आले. पंचांकडून वारंवार वेळेची सूचना देण्यात येते की वेळ सुद्धा महत्वाची आहे. नजीर शेख गोलंदाजीला आलेत. पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत जर पाहायचं झालं तर गौरीश नागवेकरने ते पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये गौरीशने केवळ 9 धावा खर्च केल्या. एक षटकार जरूर आला होता, पण त्यानंतर गौरीशच्या गोलंदाजीमधला टप्पा जो आहे ना, तो एक वैविध्यपूर्ण होता. बघा, काही वेळेला तुम्ही गतीमध्ये वैविध्यता आणू शकता, काही वेळेला टप्प्यामध्ये वैविध्यता आणू शकता, आणि या वैविध्यतेमध्येच खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की गोलंदाजाचा स्ट्रॉंग झोन लपलेला आहे. थोड्या अंशी का होईना यावेळेला नजीर शेखच्या रूपाने आलेला जो काही अर्थातच पॉझिटिव्ह बदल आहे तो मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न बबलू पाटीलने केलाय. त्याला माहिती की पंकज जाधवच्या अगेन्स्ट पॉवर प्लेमध्ये कोणत्या गोलंदाजाला आणावा. हा सुद्धा बघा एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, की क्रिकेटमध्ये तुम्ही अशी ठराविक थेरी घेऊन चालू शकत नाही. म्हणजे आपण नेहमी कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही समालोचक मित्र असतो, टॉस होतो, एखादा टीमचा कॅप्टन फिल्डिंग घेतो, दुसऱ्या टीमला बॅटिंग येते, मग आम्ही त्याला विचारतो 5 ओव्हरमध्ये 6 ओव्हरमध्ये किती रन बनवणार. प्रश्न विचारणं सोपं आहे मला वाटतं, कारण त्याचं एक सिमिलर उत्तर आपल्याला माहिती असतं की 5
ओव्हरमध्ये 50 होणार, 55 होणार, पण अकॉर्डिंग टू कंडिशन हे सोपं असतं का? बघा आता उन्हाचा प्रभाव वाढलाय. साधारण आता जेव्हा मार्च महिना सुरू होतोय अशा वेळेला गरमी वाढले, त्याच वेळेला मैदानामध्ये डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा खेळाडू काल नाईट क्रिकेट खेळून आलेले असतात मैदानामध्ये, काही वेळेला स्वतः ड्रायव्हिंग करून मैदानामध्ये आलेले असतात. अशा वेळेला ती आय साईट सुद्धा तुमची तेवढी स्ट्रॉंग असावी लागतं, तुमचे रिफ्लेक्सेस तेवढे स्ट्रॉंग यावे लागतात आणि त्याच वेळेला तुमचा दिवस सुद्धा असावा लागतो ना. वळूया बॅक टू द सब्जेक्ट. नजीर शेखचा पुढचा चेंडू पंकज जाधवसाठी यावेळेला उसळता चेंडू होता. पंकज जाधवसाठी ही नवीन लेंथ पाहायला मिळाली होती, कारण या अर्थातच लाईन लेंथवरती गोलंदाजी पंकज जाधवला करणं अधिक वेळेला कोणी पसंत करणार नाही, पण नजीर शेख ते चॅलेंज घेतोय आणि चॅलेंज घेणारे खेळाडू सगळ्यांना आवडतात. चॅलेंज कुणी नाही ना आजपर्यंत घेतलं. आतापर्यंत विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध चॅलेंज घेऊन धावसंख्या कितीतरी धावा बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून विराट कोहली आपल्याला आवडतो. किंवा त्याच वेळेला महेंद्रसिंग धोनी कुणाला आवडतो, कुणाला पंकज जाधव आवडतो, कुणाला रणजित फराटे आवडतो. नजीर शेखचा हा चेंडू या वेळेला लाईन मध्ये बदल केलेला पाहायला मिळाला. आता मात्र खाली राहिला चेंडू. याच्या अगोदरचा चेंडू पंकज जाधव पेक्षा थोडा उसळला होता, उंचीच्या पेक्षाही तो वरती गेला होता आणि आता मात्र कमरेपेक्षाही खालच्या उंचीवरचा चेंडू पाहायला मिळालाय. अगदी मी म्हणेन तर गुडघ्यापेक्षाही खालच्या उंचीवरती चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे पंकज जाधवच्या रडारमध्ये चेंडू टाकायचा नाहीये अशी नजीर शेखची लाईन अँड लेंथ सुरू झाले आणि अशा वेळेला पंकज जाधव विचार करतोय की याच्या पुढचा बॉल काय असेल रे बाबा. आज मैदानामध्ये आपण हडपसर वरून का गोलंदाजी करण्यासाठी थेट अलिबागमध्ये आलोय ना, याचं कदाचित नजीर शेख उदाहरण सेट करत असावा, पण थोडी या वेळेला या 2 धावा मिळतील. 2 धावाने धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 12 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना 12 धावा धावफलकावरती लागल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेल्या धावा थोडी अंशी डोकेदुखी असेल नजीर शेखची आणि संपूर्ण बबलू पाटील 11ची किंवा त्याच वेळेला शर्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव संघाची सुद्धा, कारण त्यांना माहिती आहे या एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा परवडणाऱ्या नाही आहेत. बऱ्याच वेळेला मोठे क्रिकेटर जे असतात, दिग्गज क्रिकेटर जे असतात, त्यांना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा गेलेल्या आवडत नाही. याच मैदानामध्ये आपण चंद्राला सुद्धा पाहिलेला आहे. द मास्टर माइंड कॅप्टन चंद्रा ज्या वेळेला मैदानामध्ये असायचा, चंद्रकांत शिंदे, तो या नेहमी म्हणायचा आपल्या गोलंदाजांना की एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा नाही आल्या पाहिजे. एक्स्ट्राच्या स्वरूपात जर धावा तुम्ही देत असाल तर तुम्ही चांगले गोलंदाज होऊ शकत नाही. मारू दे ना फटका, काही हरकत नाहीये. फटके मारून किती मारणार आहेत. त्याच्या पुढच्या चेंडूवरती त्याने चान्स घेतला, दुसऱ्या चेंडूवरती चान्स घेतला तर त्याला आपण आउट सुद्धा करू शकतो. मला वाटतं प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता निराळी असते, विचार करण्याची प्रवृत्ती निराळी असते आणि म्हणून क्रिकेट आपल्याला आवडतं मित्रांनो. ताडभाट मैदानची ही खासियत आहे आणि म्हणूनच या क्रिकेटला रंगवताना किंवा याच क्रिकेटमध्ये समालोचन करताना आम्हाला सुद्धा भारावून जाण्यासारखं वाटतं जेव्हा एवढे मोठे खेळाडू आमच्या समोर असतात. प्रसादने यावेळेला फटका जरूर खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत आपण पाहिलं होतं की थोडे अंशी का होईना नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती पसरलेली त्यांनी स्वतः सुद्धा उघड केली, कारण त्यांना माहिती होतं की ही चूक झाली आपल्याकडून. त्यांना वाटलं की हा चेंडू वायरला लागेल, पण तसं झालं नाही. या मैदानामध्ये काही अडथळे आहेत, त्यांना थोडंसं पार करून किंवा त्यांना ऍडजस्ट करून तुम्हाला खेळावं लागणार. 2 धावा आल्या. 2 धावाने माझे गुणलेखक मित्र शुभम मला कळवतात की धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 14. 19 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. मॅन फ्रॉम हडपसर नजीर शेख. याही वेळेला आखू टप्प्याचा चेंडू, पण आता मात्र प्रसादच्या बाटला चाटून यष्टीरक्षक बबलूच्या हातात विसावतोय. पहिला फलंदाज त्याचप्रमाणे जो लकी ड्रॉ आहे तो फक्त सेमीफायनल पर्यंतच राहणार आहे, त्याच्यानंतर तो क्लोज करण्यात येणार आहे. ही सुद्धा नोंद घ्यायची आहे सर्व क्रीडा रसिकांनी. लकी ड्रॉ फक्त सेमीफायनल पर्यंतच राहणार आहे आणि ताबडतोब गाड्या काढायच्या आहेत मागच्या रस्त्यामध्ये जे लावलेले आहेत त्या, अन्यथा त्यांच्या गाडीचं काही नुकसान झालं असेल त्यावर आयोजकांची किंवा कोणाचीही जबाबदारी नाही आहे. धन्यवाद. ओव्हर टू संदीप सर. थँक्यू सो मच. 18 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती आता 37 धावांची. बघा एक छानसा अर्थात डायलॉग आहे की डिलिजन्स इज द मदर ऑफ गुड लक. परिश्रम ही सौभाग्य की जननी है. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रयत्न करत राहा
एक फार सुंदर असं संस्कृत मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की कर्मण्ये वाधिकारास्तु मा फलेषु कदाचन. अर्थातच कर्माचा हा सिद्धांत आजवर किती जणांनी पाळलाय मला माहिती नाहीये, पण त्याच वेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघ त्या धाटणीवरती असलेला मला पाहायला मिळालाय. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा 9 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा 4 धावा खर्च झाल्यात आणि तेव्हा 5 धावा खर्च झाल्यात, त्यावेळेला धावफलकावरती एकूण धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा झाल्या. 18 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गौरेशच्याच हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. गौरेश नागवेकर या वेळेला गोलंदाजीला येणार. मॅन फ्रॉम गोवा आज मैदानामध्ये थेट मिनी गोवा अलिबाग मध्ये अवतरलाय आणि अशा वेळेला पंकज जाधवच्या बॅट मधून निघालेला फटका क्षेत्ररक्षक रणजित फराटे या वेळेला टिपतोय आणि त्याला माहिती आहे हा कॅच नाहीये तर ही मॅच आहे. एक मिनिट पुन्हा फक्त थांबवतोय. सन्माननीय शफी झेंडेकर थळ यांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी आमच्या आमंत्रित कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शफी झेंडेकर. धन्यवाद संदीप सर. बघा एक गोष्ट इथे उघड झाली की अवे फ्रॉम द बॉडी हा पंकज जाधवच्या अलीकडच्या बॅट मधला थोडासा बॅडलकचा भाग होत राहिलेला आहे. पंकज जाधवला याच्यावरती थोड्या अंशी का होईना आता विचार करावा लागेल. कारण अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पाहायला मिळाला आणि वायडेश मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत होते रणजित फराटे आणि रणजित फराटेने इतकी मोठी धाव घेतली. त्यांना माहिती होतं की हा झेल टिपणं माझ्यासाठी का महत्वाचं आहे. मित्रांनो रणजित फराटेला तुम्ही उत्कृष्ट बॅटिंग करताना त्याचे काही व्हिडिओज पाहिले असतील, पण ज्यांनी संपूर्ण रणजित फराटेच्या काही मॅच लाईव्ह बघितल्यात ना ते म्हणू शकतील की रणजित फराटे हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. माझ्या बाजूला योगेश पेंडकर बसलेले आहेत. कदाचित आपल्याला आठवत असेल जय नाझरे ज्या वेळेला फिल्डिंग करायचे त्याच वेळेला प्रतीक 11 पुणे संघासाठी ती एक स्ट्रॉंग झोन असायचा. मला थोड्या अंशी जय नाझरेची आठवण झाली कारण जयची सुद्धा अप्रतिम फिल्डिंग असायची. म्हणजे संदेश पाटे असतील किंवा त्याच वेळेला संदीप जगताप असतील हे जय नाझरेला फिल्डिंगसाठी खास संघामध्ये बोलवायचे आणि त्याच वेळेला म्हणजे त्याची बॅटिंग अप्रतिमच होती, त्याच्याबद्दल वाद नाही, पण फिल्डिंग पोझिशन सेट करणं सुद्धा महत्त्वाचं असतं ना की तुमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणत्या भागामध्ये क्षेत्ररक्षक म्हणून तैनात केला जावा. इथे आपण काय पाहतोय रणजितला क्षेत्ररक्षण करत असताना त्यांनी स्क्वेअर लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशा क्षेत्रामध्ये न आणता त्यांनी वायडेश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये ठेवलाय. त्यांना माहिती आहे की तेथेच अधिक फटके जाऊ सुद्धा शकतात. नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये गेलेत. अनिकेतला अर्थातच आपल्या अलिबागकरांचा दबदबा मैदानामध्ये सिद्ध करायचा असेल आणि आरसी ग्रुप तळ संघाला या वेळेला सामना जिंकून द्यायचा असेल तर मोठी कामगिरी करावी लागेल. पण प्रतिस्पर्धी संघामध्ये जे असणारे गोलंदाज आहेत आणि विशेषतः गौरेशला जेव्हा विकेट मिळालेली आहे, गौरेशकडे तो एक वेगळा टप्पा सुद्धा आहे मैदानामध्ये जो प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण सुद्धा उडू शकतो. आणि गौरेशला माहिती आहे की समोरचा फलंदाजाचा टान्स काय आहे, समोरचा फलंदाज आडव्या बॅटने किती मोठे फटके खेळू शकतो किंवा आपल्याला आपल्या गोलंदाजीमध्ये कोणता बदल करावा लागेल. शांत डोक्याने गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये गौरेश नागवेकरचा नंबर पुढचा येतो आणि त्याने बरोबर त्या पद्धतीने हा मारा सुद्धा सुरू ठेवलाय. मग सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 51 धावा बनवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी फलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारची आहे. प्रसाद म्हात्रेला बाद करून पावल्यांचा रस्ता दाखवला गेला, पंकज जाधवला बाद करून पावल्यांचा रस्ता दाखवला गेला आणि त्यानंतर आलेल्या नवीन फलंदाजांच्या समोर वेगळं काही आव्हान निर्माण करण्याची गरज नाहीये. कारण जेव्हा पंकज जाधव बाद झाले, जेव्हा प्रसाद बाद झाले तेव्हा त्यांच्यावरती कुठेतरी तो दबाव आला असणार. हे गौरेश अँड बबलूला माहिती आहे आणि त्याच्यामुळे एक टीम वर्क आपलं कसं आणायचं किंवा आपल्या टीम मध्ये आता ही युनिटी जी जागृत झालेली आहे ना त्याला प्रफुल्लित कशी ठेवायचं याचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये झालेलं पाहायला मिळतोय. आणि म्हणून सर्व फुलर लेन चेंडू पाहायला येतात. विशेषतः या मैदानामध्ये फुलर लेन चेंडू करणं थोडं डेंजरस होऊ शकतं कारण जर तो चेंडू ओव्हर पिच गेला तर फ्रंट ऑफ द विकेट धावा येऊ शकतात किंवा त्याच वेळेला स्ट्रेट व्ही एरियामध्ये ज्याला आपण म्हणतो की लॉंग ऑन पासून लॉंग ऑफ एरियामध्ये सहजगत्या धावा बनवल्या जाऊ शकतात. पण गौरेश नागवेकर हायटेड गोलंदाज आहे. हायटेड गोलंदाज प्लस त्याचा 2-2.25 फूट वरून जो हात येतो त्याला प्रेडिक्ट करणं या वेळेला साक्षीतला सुद्धा थोडं कठीण जात आहे आणि ते गौरेशने ओळखलंय. त्या पद्धतीची गोलंदाजी आता सुरू झाली.
याही वेळेला आपण पाहतोय एजच्या स्वरूपामध्ये अर्थातच या ठिकाणी एक धाव मिळाली ती डिक्लेअर झोन मध्ये मिळते, पण डिक्लेअर झोन मध्ये आलेल्या धावा काही फार मोठ्या नसणार आहेत. आरसी ग्रुप थर्ड संघाला माहिती आपल्याला असा एखादा तारणहार फलंदाज पाहिजे जो मैदानामध्ये आपली असं म्हणतात ना की हिंदीमध्ये की डूबती हुई नैया को किनारे की ओर लेकर जाने वाला कोई तो सेलर चाहिए. पण तो कोण असणार त्याचं उत्तर आता जे आहे ना पंकज जाधवच्या रूपाने आपण बघत होतो. पण कधी कधी काय होतं माहिती आहे एखाद्या संघामध्ये केवळ एकाच खेळाडूवरती जेव्हा आपण विसंबून राहतो ना त्यावेळेला आपण जवळजवळ 90% मानसिकरित्या स्पर्धेमध्ये पराभूत झालेलो असतो. त्यामुळे आरसी ग्रुप थर्ड संघाला हा विचार करावा लागेल की ठीक आहे ना मगाशी बबलू पाटील बाद झाल्यानंतर बाकी सर्व फलंदाजांनी जबाबदारी उचलली होती. दरम्यान षटक संपले, धावसंख्या सांगूया 3 षटकांचा खेळ संपलाय, 18 धावा धावफलकावरती. माझे गुणलेखक मित्र मला कळवतात 12 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. बघा इंग्रजीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे ओव्हर डिपेंडन्सी. ही ओव्हर डिपेंडन्सी बऱ्याच वेळेला आपल्याला हानिकारक ठरते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, तुम्ही आयदर मेडिकल फील्डमध्ये असा, आयदर इंजिनिअरिंग फील्डमध्ये असा, आयदर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तुम्ही कोणत्याही क्रीडा क्षेत्रामध्ये असा, म्हणजे जिथे तुम्ही सांघिक खेळ करता. म्हणजे एक क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगालला विजय मिळवून देऊ शकत नाहीये. लक्षात घ्या ही गोष्ट ओव्हर डिपेंडन्सीची होते. पण त्याच वेळेला जेव्हा आपण म्हणतो ना की लीगच्या मॅचेस पाहतो त्यावेळेला एक वेगळ्या स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळतं. तिथे खूप सारे टॅलेंटेड खेळाडू एकत्र येतात. आरसी ग्रुप थर्ड संघाने ते ओव्हर डिपेंडन्सी आज मैदानामध्ये थोड्या अंशी स्वरूपामध्ये का होईना त्यांना अद्याप तरी घातक ठरले. पण मी नेहमी एक वाक्य म्हणतो की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. मला अनेक वेळेला असे म्हणजे म्हणतात ना की माझाच शब्द मला घशात घालावा लागलाय असे सामने सुद्धा मित्रांनो मी पाहिलेत. आणि म्हणून मला क्रिकेट आवडतं कारण खूप वेळेला ना आपलेच पराभव जेव्हा आपल्या समोर होतात ना तेव्हा आपल्याला बरं वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. कारण हेच तर खेळामधून आपण शिकतो. तुम्हाला याच्याबद्दल बरंच सारं तत्वज्ञान ऐकायला मिळेल आपल्या जुन्या जाणत्या क्रिकेटपटूकडून. पण गोलंदाजीकडे वळूया. जेव्हा मॅन फ्रॉम बारामती अक्षय तावरे गोलंदाजीला आले. बारामतीचं सुद्धा एक क्रिकेटचं एक वेगळं स्टँडर्ड आहे आणि त्याच वेळेला खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा बारामतीमध्ये सुद्धा होत असतात. टेनिस क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळामध्ये बारामतीमध्ये सुद्धा टॅलेंटेड क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकीच अक्षय तावरे मैदानामध्ये आलेत. आणि त्याच्यामुळे आज मैदानामध्ये बॉलिंग ऑप्शन बबलू मैदानामध्ये थोडे वापरून बघणार कारण त्यांना माहिती आहे की अशा प्रकारे वापरलेले बॉलिंग ऑप्शन्स आज मैदानामध्ये आपल्याला जर येणाऱ्या पुढच्या सामन्यासाठी जर यूज करायचे झाले ना तर मग कोणकोणते पर्याय आपल्याकडे आहेत त्याचा वापर करून बघूया एकदा असं कदाचित म्हणत असावं. आणि म्हणून अक्षय तावरेच्या हातामध्ये चेंडू दिलाय कारण खूप सारे पर्याय तुम्हाला चेक करावे लागतात. ज्याला म्हटलं जातं ना की प्रिसिजन इन इरर हा इंजिनिअरिंग मधला एक फार सुंदर शब्द आहे. तो प्रिसिजन अँड इरर शब्द ॲक्युरसीला लागू होतो. मग त्याच वेळेला ती मेथडॉलॉजी जी काही चेक केली जाते ना त्या मेथडॉलॉजीमध्ये गेले गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच शर्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव संघ त्यांना माहिती आहे की सामना आपल्या बाजूने सहजगती आता आहे. कारण आपण पंकज जाधवला बाद करून पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. सामन्यामध्ये आता आपण पाहिलं तर येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. फार मोठ्या धावा आता प्रतिस्पर्धी संघाला चेस करायचे आहेत आणि नवीन आलेल्या फलंदाजांकडून. पण हेमंत पाटील मैदानात येतोय. यस विकास दादा विक्रांत पावशे आलेत बघा. 10 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. वळूया पुन्हा एकदा अक्षय तावरेच्या गोलंदाजीकडे. हेमंत पाटील मैदानामध्ये आलेत. आपण त्यांना इंट्रोड्यूस करावं लागेल थोड्या अंशी. जेव्हा रिलायन्स नवगाव संघाने या मैदानामध्ये ताडभाट मैदानामध्ये फायनल जिंकली होती तेव्हा हेमंत साधारण मला वाटतं 20-22 वर्षाचे असतील. आज जो काही वयोगटामध्ये आपण आहोत हेमंत तो थोड्या अंशी आपल्याला भूतकाळात आठवावं लागेल की कसे प्रकाश पाटील खेळले होते, कसे नितीन राऊत खेळले होते आणि त्याच वेळेला त्यांनी फायनल कशी जिंकून दिली होती. अविनाश राऊत त्यावेळेला मैदानामध्ये लीड करत होते. या सगळ्या गोष्टींची थोडी आठवण मैदानामध्ये स्वतःला द्यावी लागेल. कारण सामना जिंकण्यासाठी जरी आपण आरसी ग्रुप थर्डमध्ये खेळत असलो तरी मूळचा संघ आपला रिलायन्स नवगाव संघ आहे. त्या संघातर्फे आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि हेमंतकडे तो क्लास आहे. येस हेमंतच्या बॅट मधून निघालेला फटका क्लास म्हटला आणि तो त्याने दाखवला सुद्धा. सुपर डुपर फटका 6 रन.
दुसरा षटकार पाहायला मिळतोय, कारण प्रसादने पहिला षटकार मारला होता. 7 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. अनेक वेळेला आपण असं माणसं म्हणतो ना की यार इतिहासात काय ठेवलंय, इतिहास बोरिंग विषय आहे वगैरे वगैरे, पण जेव्हा आपल्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं प्रेशर येतं ना, तेव्हा आपण आठवण काढतो की आपल्या अगोदरच्या पिढीने काय केलेलं आहे. हेमंतला थोड्या अंशी त्या गोष्टींची आठवण देण्याचा प्रयत्न झाला, पण त्याच वेळेला निर्धाव चेंडू अक्षय तावरेकडून येतोय. 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. आसिफ शेख शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीला येणार. 6-25 म्हटल्यानंतर साधारण याच मैदानामध्ये उत्तम पावशेची खेळी आपल्याला मैदानामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार आठवावी लागते, कारण त्या खेळीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अर्थातच आविष्कार होता. भुरेश्वर नवगाव संघाला जिंकून देण्यासाठी भानुदासने केलेली खेळी सुद्धा आठवते. पण गोलंदाजीला कोण आलेत आपण पाहतोय ना, आसिफ शेख गोलंदाजीला आलेत. त्यांचे सहकारी या ठिकाणी मला एक गोष्टीची आठवण करून देताना की रतनबुवा स्पर्धा सुरू आहे, महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिली जाते टेनिस क्रिकेटची, त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता होती आणि 12 चेंडूत 28 धावांची आवश्यकता असताना आसिफ शेखच्या हातामध्ये चेंडू जेव्हा आला तेव्हा त्यांनी केवळ 1 धाव दिली होती. तेच आसिफ शेख गोलंदाजीला आलेत आणि त्यांच्यासमोर चॅलेंज आहे 6-25चं. पहिला चेंडू या वेळेला पोलार्डच्या बॅटला लागत नाहीये. अनिकेत म्हात्रेसाठी हा थोडा एक उसळता चेंडू पाहायला मिळाला आणि तिथेच खेळताना आसिफ शेख, बबलूने आपल्या संघाला किंवा रणजित सुद्धा, म्हणजे संपूर्ण संघ सुद्धा अर्थातच सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले आहेत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, पण त्याच वेळेला आता 5 मध्ये 25 बनवायचे असताना अनिकेत आणि हेमंत मात्र वाट पाहतात की चेंडू बॅटला कधी लागेल. म्हणजे पूर्वीचं जे तंत्र असायचं ना, मुंबईचे गोलंदाजी यायचे विकासदादा आणि मग ते असे गोलंदाजी करायचे की फिरकी गोलंदाजी करायचे. विशेषतः योगेश तुमच्याकडे असणाऱ्या अतुल डुंबारेंना सुद्धा आठवावं लागेल आपल्याला, काय अफलातून लेग कटर टाकायचे ते वेगात, इतक्या वेगात लेग कटर टाकणारे अतुल डुंबारे महाराष्ट्रातले एकमेव होते. याही वेळेला आपण पाहतोय ना, आसिफ शेखचा चेंडू टाकणं आणि बॅटला बॉल लागणं याचं काहीच समीकरण नाहीये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना वन साइड एखाद्याची लव्ह स्टोरी असते ना, तशा प्रकारचं हे काम मैदानामध्ये सुरू आहे की काय असं पाहायला मिळतंय. आणि बबलू पाटील यांना माहिती होतं की कोणत्या गोलंदाजाला शेवटच्या षटकासाठी टिकून वाचवून ठेवायचं, कारण आज मैदानामध्ये आपल्या हुकमी एक्क्याला त्याने मैदानात शेवटच्या षटकात गोलंदाजीला आलं आणि हुकमी एक्का नावाप्रमाणे कामगिरी सुद्धा करतोय. फलंदाज बाद. या प्रश्न योगेश, हा एक प्रश्न माझा राहिला आहे तुझ्याकडे. मी नेहमी विचार करतो की असं काहीतरी काय काय राहिलंय की जे योगेश पेणकरला किंवा मोठ्या सर्व क्रिकेटपटूंना मी विचारलं नाही. काही कळलं मला बबलूकडे जावं लागेल, कारण बबलू पाटील ISPLच्या अगोदर ना आजारी होते आणि त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि ISPL मध्ये झाली होती आणि जवळजवळ डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 महिना तुम्हाला रेस्ट करावा लागेल. पण फाल्कन हैदराबाद संघाचे ते खेळाडू होते, कर्णधार होते आणि त्यांनी सांगितलं की नाही मला खेळायचं आहे, मी खेळणार. आणि त्याच वेळेला दुखापत बाजूला सारून ते खेळले आणि आपण पाहिलं होतं की स्पर्धेत त्यांच्या संघाचा खेळ सुद्धा अप्रतिम झाला होता. त्याच्यामुळे आणि आजही आपण पाहतोय ती दुखापत असताना ते मैदानामध्ये आल्यात. बबलूने एक छान इंटरव्ह्यू सुद्धा दिला होता आमच्या चॅनलला, स्पोर्ट्स कट्टाला. तो इंटरव्ह्यू जमला तर जरूर बघा. वळूया शेवटच्या चेंडूकडे. 5 चेंडू डॉट आले होते आणि पहिली मेडन, या स्पर्धेतली पहिली मेडनवर पाहायला मिळते आसिफ शेख कडून. कॉंग्रॅच्युलेशन. शर्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव, मनपूर्वक अभिनंदन अँड थँक्स टू RC ग्रुप थर्ड. पेलू क्रिकेटर, टेनिस क्रिकेट मधला म्हणून ज्यांना पाहिलं ते राजू मामा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राजू मामांना मी विनंती